काँग्रेसच्या महापालिकांना सरकारकडून निधीच मिळत नाही असं महत्त्वाचं वक्तव्य अशोक चव्हाणांनी काल नांदेडमध्ये केलं होतं। मात्र आज त्या वक्तव्यावरून त्यांनी घुमजाव केलेले आहे। मात्र या वक्तव्यावरून एका नव्या वादाला तोंड फुटलंय। नांदेडलाही महानगरपालिकेला पैसे मिळाले नाहीत, नांदेडलाही महानगरपालिकेला पैसे मिळाले नाहीत, नांदेडलाही महानगरपालिकेला पैसे मिळाले नाहीत। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी थेट महाविकास आघाडी सरकारला दिलेला हा घरचा आहे। राज्यात 3 पक्षांचं सरकार असतानाही काँग्रेसच्या ताब्यातील महापालिकांना निधी मिळत नाही असं वक्तव्य करत परभणीत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला। ज्या कारणामुळे आपण सत्तेमध्ये आहोत त्या कारणाची सुद्धा कुठेतरी सोक्षमोक्ष लागून आपल्या भागाला न्याय मिळाला पाहिजे, नाही तर सत्तेचा काही उपयोग नाही की मी जाहीरपणे या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना यात सांगू इच्छितो। या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये घुमजाव केला। तसं मी म्हणालेलो नाहीये, तिथे निधी तिथेही मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे। चव्हाणांच्या उलटसुलट वक्तव्यामुळे सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची टीका करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली। काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या नगरपालिकेला शासन पैसे देत नाही, मुख्यमंत्री देत नाहीत, हे पुन्हा एकदा अधोरेखित करून महाविकास आघाडीमधला पक्षीय विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर या ठिकाणी आलेला आहे। तर काँग्रेसमध्ये अजिबात नाराजी नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पाठराखण करण्याची वेळ शिवसेनेवर आली। काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार मजबूतीने उभं आहे, त्यांची अजिबात नाराजी नाही। नांदेड महानगरपालिकेसंदर्भातला विषय असेल तर स्वतः मुख्यमंत्री त्यात लक्ष घालतील। सरकारमध्ये महत्त्वाचे निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेतलं जात नाही अशी भावना याआधीही काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली होती। याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चाही केली होती। मात्र परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही, हेच या निमित्तानं पुन्हा समोर आले। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। सरकार कुणाचं यावर आज बरीच गरमागरम चर्चा झाली। कोण कोणाला काय म्हणालं पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। बॉस कौन है मालूम है क्या? अर्थात सरकार कोण चालवतंय? सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात चवीनं याची चर्चा रंगलीये। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हे तर पवारच सरकार चालवतात असा आरोप विरोधक सातत्यानं करतात। त्यावर पवारांचा सल्ला घेण्यात गैर काय असं शिवसेनेचं म्हणणं आहे। जेव्हा अशा प्रकारचं सरकार बनतं, एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र येऊन, तेव्हा साधारण त्या आघाडीतला जो एक वरिष्ठ आणि अनुभवी नेता असतो, प्रमुख, त्याचा सल्ला हा नेहमी घेतला जातो। शिवसेनेच्या या दाव्यावर शरद पवारांचाच काय, वाटलं तर पार्थ पवारांचा सल्ला घ्या असा खोचक टोला भाजपनं लगावलाय। पवारांचा सल्ला ते घेतात, पवार महाराष्ट्र चालवतात, उद्धवजी चालवत नाहीत हे त्यांनी मान्य केलं। त्यामुळे माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट ती आहे की त्यांनी हे मान्य केलं। आता ते पवारांचा सल्ला घेऊ देत, नाही तर पार्थ पवारांचा घेऊ देत, आमच्या पोटात दुखायचं काय कारण? सध्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी राज्यपालांच्या भेटीगाठी घेण्याचा ट्रेंड आलाय। राज्यपालांची भेट घेणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे अशी तोफ राऊतांनी डागलीय। निशाणा राज्यपालांवर आणि टोला राज ठाकरेंना असे 2 पक्षी राऊतांनी मारलेत। मुळात महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। राऊतांच्या या विधानानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी लगेचच राऊतांचा राज्यपालांना वाकून नमस्कार करणारा फोटो ट्विट केलाय। महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत असं कॅप्शनही दिलंय। या आरोप प्रत्यारोपांमध्ये सरकार नेमकं कोण चालवतंय याचं उत्तर मात्र अनुत्तरित आहे किंवा प्रत्येकाचं वेगवेगळं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसनं विधान परिषदेची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती असा एक गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे। विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांचं नाव पुढे येतं। या पार्श्वभूमीवर वर्ध्यात बोलताना वडेट्टीवारांनी ही माहिती दिली। शिवसेनेची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी स्वीकारली असेल तर तो त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे असे वडेट्टीवार म्हणाले।
ज्यांना कुठे जायचं आहे, कोणत्या याच्यात जायचं आहे, तो त्यांनी जायचं. उर्मिला मातोंडकरांना वाटत असेल की मी शिवसेनेकडून विधान परिषदेवर जावं, तर तो त्यांचा अधिकार आहे, त्यांची इच्छिक आहे. शिवसेनेकडून जावं वाटत असेल तर शिवसेनेकडून जावं, राष्ट्रवादीकडून जावं. पण आम्ही सुद्धा उर्मिला मातोंडकरांना विचारल्यानंतर त्या म्हणाल्या की मला राज्यसभेत इंटरेस्ट आहे, विधान परिषदेमध्ये नाही. तर यावरून आता पुढची निर्णय जर त्या घेत असतील तर त्यांनी करावं. एकीकडे विधान परिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचं शिवसेनेकडे नाव पुढे आल्यानंतर मात्र जे शिवसेनेमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये मात्र नाराजी व्यक्त होते. जुने जाणते कार्यकर्ते आहेत, आम्ही अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेलं आहे, मात्र आम्हाला डावललं जातंय आणि जे मागून आले त्यांना संधी दिली जाते, अशी नाराजी व्यक्त होते. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीमध्ये शिवसेनेच्या वतीनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांचं नाव आघाडीवर असल्यानं निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत आलेल्या लोकांनाच मंत्री, आमदार, खासदार आणि पक्षातील पदं दिली जात असल्यामुळे प्रामाणिकपणे वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली. पक्षशिस्तीमुळे कुणी समोर येऊन थेटपणे नाराजी व्यक्त करत नसले तरी खासगीत मात्र अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखवत आहेत. पुढची बातमी मराठा आरक्षणासंदर्भात. आज मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यावरून अनेक नेत्यांनी वेगवेगळे वक्तव्य केलेली आहेत. ते म्हणजे प्रकाश शेंडगेंनी, ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत की ओबीसीमध्ये त्या टक्केवारीत मराठा आरक्षण नको, असे ते बोललेले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसी समाजाचा उद्रेक होईल असा इशाराच ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. मराठा समाजाची मूळ जी भूमिका, सकल मराठाची भूमिका होती की आम्हाला आरक्षण जे आहे ते ओबीसीला धक्का न लावता, ओबीसीच्या ताटातलं न घेता आम्हाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, वेगळा प्रवर्ग केला गेला पाहिजे. आणि त्यांच्या भूमिकेला संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेने सपोर्ट केला. स्थगिती आली म्हणून भूमिका बदलायची आणि ओबीसीच्या ताटातलं मागायचं, ही भूमिका योग्य नाही. या भूमिकेला आमचा संपूर्ण ओबीसीचा ठाम विरोध राहील. पण मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण आहे आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाचं आरक्षण सामील करण्याचा कुठलाही प्रस्ताव आणि विचार नाही. विनाकारण जनतेत गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टात ते टिकवण्याचा सरकारकडून पूर्ण प्रयत्न आहे. आमचा वाटा मिळत नाही तोपर्यंत कोणालाही देऊ नका. अरे ही कुठली भूमिका आहे? स्वतःचा हक्क मागत असताना अन्याय होऊ नये ही भूमिका सर्वांनीच मानली पाहिजे. आणि माझी भूमिका तीच आहे. 12% वाटा मराठा समाजाचा सोडून बाजूला करा आणि उर्वरित जागा त्या सगळ्या भरून टाका. म्हणजे इतर लोकांमध्ये जो असंतोष आहे, खतखतो आहे, लोक रस्त्यावर उतरण्याची भाषा करतायत, तर हे होणार नाही आणि त्यांना त्यांचा अधिकार मिळेल. या सरकारलाच पूर्णपणे हा प्रश्न मराठा आणि ओबीसीमध्ये चिघळवत ठेवायचा आहे अशी आम्हाला शंका येत चाललेली आहे. आणि दोन्ही वर्गामध्ये भांडणं कसे लागतात आणि हा प्रश्न लांबवत राहणं याच्यामध्ये त्यांचं हित आहे की काय, असं वाटायची फार मोठी शंका मला येत चालली. सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळेल, मात्र अनेक ठिकाणी अजून पंचनामेच झाले नाहीत. तर मग मदत कशी मिळणार असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जातोय. परतीच्या पावसानं उद्ध्वस्त झालेलं हे शेतशिवार पहा. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात थोड्याफार फरकानं प्रत्येक गावात हीच अवस्था आहे. आधी पंचनामे मग मदत असं सरकारनं सांगितलं होतं, पण शिरूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये अजून पंचनामेच झाले नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर मदत कशी मिळणार असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. एका फवारला 3,000-4,000 हजार रुपये खर्च येतोय. बरं, कार्यकर्ते कसे आहेत, कोणी असू, फक्त इलेक्शनच्या टायमाला जेवढं ते 4 दिवस आपल्या पाय पडलं, आपल्याला 5 वर्ष पाय पडावं लागते त्यांच्या. कोणी विचार करते का? कोणी अधिकारी आले का इथं पंचनामा करायला आतापर्यंत? महिनाभरात अख्खं कांद्याचे कुजून सडलेत कांदे, पंचनामाला सुद्धा कोणी नाही. आम्ही काय येडे आहे का? एकरी 60,000 रुपये खर्च आहे, पंचनामाला कोण नाही, मत मागायला येतात. महसूल विभागानं शेतकऱ्यांचा हा दावा खोडून काढलाय. नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याचा दावा प्रांताधिकाऱ्यांनी केलाय.
एक एक गाव कंप्लीट करून दुसरं गाव घ्यावं म्हणून आपण सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पंचनामे राहिले असतील तर ते जे आहेत ते येत्या 2 दिवसामध्ये ते पूर्ण होतील. आणि काही ठिकाणी ज्या तक्रारी होत्या की या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार आणि मी स्वतः सुद्धा व्हिजिट करून आलो. शेतकऱ्यांची दिवाळी कडू होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. पंचनामेच झाले नाही त्यामुळे मदत मिळणार की नाही याबाबत शेतकरी साशंक आहेत. हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे. दिवाळीमध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या घरी लक्ष्मी म्हणून केरसुणीची पूजा केली जाते. मात्र ही लक्ष्मी घडवण्यासाठी जे झटत असतात वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं, त्यांना मात्र कधीच लक्ष्मीचं दर्शन होत नाही. पाहूया एक रिपोर्ट. महाराष्ट्रातील मातंग समाज दिवाळीपूर्वी लक्ष्मी म्हणजेच केरसुणी बांधण्याचं काम वर्षानुवर्ष करतोय. या कालावधीमध्ये दिवसाला 70 ते 80 केरसुण्या बांधल्या जातात. 10-15 दिवसांमध्ये 1000 ते 1500 केरसुण्या तयार होतात. यासाठी इंदूर किंवा इतर ठिकाणांवरून शिंदडीच्या झाडांचे गुच्छे आणावे लागतात. मात्र मेहनतीच्या मानानं मिळणारा मोबदला अगदीच किरकोळ आहे. एका केरसुणी मागे कारागिराला 40 ते 50 रुपये मिळतात. आधुनिक झाडूची किंमत 100 रुपयांच्या घरात असताना केरसुणीसाठी मात्र ग्राहक घासाघीस करतात. विक्रीतून गरज भागवण्या इतकी कमाई देखील होत नाही. बाहेरून माल आणावा लागतो, इंदोर साईडवरून माल आणावा लागतो, ते आणायचा, ते जोडायचा, भरपूर कष्ट आहे. पण आता याच्या मोबदला काय आहे? आजोबापासून आमची परंपरा झाली, त्याच्यानंतर वडील बनत होते, आता मी बनवून राहिलो. लक्ष्मीपूजनाला केरसुणीला लक्ष्मीचा मान असतो. त्यासाठी शिंदडीच्या काटेदार पानावर काम करावं लागतं. एवढी मेहनत करून 4 पैसेही गाठीशी लागत नाहीत. पूर्वी सुतळी, वाक याचा वापर केला जायचा. आता नायलॉनच्या दोऱ्यांनी बांधणी होते. 10, 15, 20 इंचाच्या केरसुण्या उपलब्ध असतात. प्लास्टिकची लांब मूठ असलेली केरसुणीही मिळते. या कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्या आहेत. खारीक पासून बनत आहे, शिंदडीचं झाड म्हणतात. पहिली आणत होतं 15 रुपयाला शिराई, 10 रुपयाला, आता झाली ती महाग. दिवाळीत लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून दिवे लावून केरसुणीची पूजा केली जाते. मात्र ती घडवणारे हात अजूनही अंधारातच जगतायत. योग्य मोबदला मिळत नसल्यानं आता त्यांची नवी पिढी दुसरे व्यवसाय करू लागले. त्यात हा पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याचा धोका आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. दिवाळी तोंडावर आलेली आहे, त्यासाठी खरेदीची लगबग सुरू आहे. औरंगाबादमधल्या एका आश्रमात देखील अशीच लगबग पाहायला मिळते. काय या आश्रमाचं वेगळंपण पाहूया. दिवाळीसाठी कलाकुसरीत रंगलेले हे हात आहेत शेतकऱ्यांच्या मुलांचे. ही सगळी मुलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची. निराधार झालेत म्हणून उर्मी नावाच्या आश्रमात राहतात. तिथं स्वावलंबी होण्याचे ते धडे गिरवतात. त्याचाच भाग म्हणून यंदा दिवाळीला बाजारात ही लाकडी सुंदर सजवलेली ताटं बनवण्याचं काम सुरू आहे. जे आपण घर बसल्या करू शकतो किंवा आश्रम मध्ये आहात तर आपण ते बाहेर न जाता करू शकतो. अशा गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. डिझायनिंग वगैरे हे ताटांचं म्हणजे आम्ही या ताटांना सुरुवातीला लाकडी ताटं होते, मग त्यानंतर त्याला प्रायमर वगैरे मारून पूर्ण आज हे ताटं बनवलेलं आहे. मागच्या वर्षी आम्ही आकाशकंदील बनवण्याचा उपक्रम राबवला, पण यावर्षी आम्ही पूजेची ताटं बनवत आहोत. त्यामध्ये आम्हाला स्वावलंबी कसे व्हायचे, स्वतःच्या पायावर कसे उभे राहायचे याची प्रेरणा मिळाली. 18 वर्षांची झाल्यानं ही मुलं निराधार आश्रमातून बाहेर पडली आहेत. त्यामुळे शिक्षणाचं मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न ही मुलं सुद्धा पाहतायत. या मुलांनी आत्मनिर्भर व्हावं आणि एक स्वावलंबी एक मार्ग दाखवण्याचा उपक्रम हा आम्ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून हा या ठिकाणी करत आहोत, जेणेकरून त्यांनी त्यांचा शिक्षणाचा खर्च असेल आणि कुठेतरी त्यांना स्वतःला त्यांच्या पायावर उभं राहावं असं त्यांच्या मनामध्ये एक उर्मी आम्ही जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. या मुलांना काम मिळायलाच हवं, ते उभे राहायला हवेत. घरी दिवाळीच्या पणत्या, दिवे घेताना अशा घटकांकडूनच घ्या, म्हणजे तुमची दिवाळीही सजेल आणि त्यांची स्वप्नही. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद.